नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आम्ही जाणार आहे पाहुण्यांच्या इकडं. तर चला, आता निघण्याची तयारी चालू आहे. आता आवरून झालं आहे आणि 8:30 वाजले तर रात्रीचे. तर आम्ही आता जेवण करायला जाणार आहे त्यांच्याकडं. तर चला, तिथे गेल्यावर काय काय शूट होतं ते शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. चला, तर आता आम्ही निघालो. तर इथं जवळपास 10 ते 15 मिनटावरच त्यांचं घर आहे. तर तिथं मोठ्या भावाच्या इकडं जायचं आहे. आम्हाला जेवण करायला बोलवलं आहे तर मोठ्या भावाच्या इकडं. तर बघू शकता. तर म्हटलं चला, तुमच्याबरोबर रोडने थोडंफार शेअर करावं. चला, ते इथं आलो आम्ही. आता पार्किंगला गाडी लावतो आणि हे आहे मोठा भाऊ, त्याची छोटीशी मुलगी. आणि बघू शकता गाडी पार्किंगला लावायचं काम चालू आहे इथं. काय ग? हाय कर. हाय 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 कर. अरे बिघडलं. तर आता गाडी पार्किंगला लावली आणि आता आलो आहे आम्ही घरात. तर ही आहे 2 नंबरची त्याची मुलगी. तर इथं चालू आहे आता स्वयंपाक वगैरे. तर बघू शकता ही भाऊजाई आहे. भाऊजाईच्या चालू आहे पोळ्या. रडू नको, रडू नको, रडू नको. तर बघू शकता तिचा स्वयंपाक वगैरे चालू आहे. तर काही राहिला होता, काही गरम गरम करायचा होता. आणि ही एक पिवळ्या टी शर्टवाल्याची ही सुद्धा भावाचीच मुलगी आहे. तर 3 मुली भावाला. आणि छानपैकी स्वयंपाक चालू आहे, गप्पा चालू आहे. आणि सगळ्यांना गरम गरम खायचं होतं, त्याच्यामुळं म्हटले थोड्या वेळ बसा आणि गरम गरमच लगेच करू. तर इथं मस्त कुरडया पापड इथं तळायचं काम चालू आहे. भजी वगैरे करायचे आणि पोळ्या वगैरे आत्ताच करून घेतले. तर थोडंफार शूट केलं, जास्त काय शूट केलं नाही. तर बोलत बसलो त्याच्यामुळं. तर म्हटलं तुमच्याबरोबर थोडंफार तरी शेअर करावा. तिथं पापड कुरड्या तळून झाल्या. आता भजी वगैरे तळायला लागले तर लगेचच आम्ही आता ताटं करून घेणार आहे. तर गरम गरम भजेसुद्धा तयार झाले. तर चला, इथं ताटं करायला घेतले. आणि आता इथं बाकीचे मुलं सगळे जेवायला. आता मी त्यांना ताटं करून देतो. मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. तर छान ताटक करून झाले. कोणाला पापड पाहिजे, कोणाला नाही. तर बघू शकता ह्या पद्धतीने छान असे ताटं केले आणि सर्वजण जेवण करायला बसले. मस्त असे यांचे जेवण चालले, गप्पा मारे. चला, तर यांचे जेवण वगैरे छानपैकी झाले. तर आम्ही सुद्धा आता जेवण करायला बसणार आहे. तर आम्ही सुद्धा इथं जेवण करायला बसलो आणि छानपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक झाला. या सगळे पुरणपोळी खायला. तुम्हालाच घेते. तर ही एक मोठी मुलगी भावाची. तर भावाला 3 मुली आहे आणि थोड्याच अंतरावर राहत होतो आमच्यापासून 10-15 मिनटाच्या. तर चला, जेवण वगैरे आमचं छानपैकी झालं आणि आम्ही आता निघालो. तर चला, आता घरी गेल्यावर छानपैकी तुमच्या संग बोलते. चला, आजचा छोटासा ब्लॉग होता ते तुमच्याबरोबर मी शेअर केला. चला, आता आम्ही आलो जेवण करून. तिकडून पाहुण्यांकडून थोडंसं अंतरावर येते. तर चला, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय काय शूट झालं ते तुमच्याबरोबर शेअर केलं मी. तर चला, आज सगळ्यांना गुड नाईट. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते.